आज बहुत ही खुशी का दिन है। कल दशहरा था, दशहरे के दिन ये न्यूज़ हमारे पास पहुंची और वैसे ही ये दिन बहुत खुशी का होता है और इसमें एक और खुशी इसके साथ जुड़ गई। जैसे कि हम सभी लोग जानते हैं कि हमारे स्कूल का पहला रिज़ल्ट ऋग्वेद के तौर पे एनडीए 2025 सितंबर में इसने एग्ज़ाम दी थी और एग्ज़ाम के पहले ही हमें गारंटी थी कि इस बार ऋग्वेद जो है इस परीक्षा को पास करेगा और उसी विश्वास को बरकरार रखते हुए ये रिज़ल्ट हमारे पास पहुंचा और हमारे खुशी का ठिकाना नहीं रहा। और आज हमारे बीच ऋग्वेद, उनके माता पिता, उनके मामा यहाँ पे उपस्थित है। आज हम इनका स्वागत करने के लिए, कॉन्ग्रेचुलेट करने के लिए यहाँ पे इकट्ठे हुए हैं। ऋग्वेद के साथ सबसे पहले हमारी मुलाकात हुई थी एसपीआई 2024 के दौरान। एसपीआई का ये पहला ही कोर्स था और उसी दौरान उसकी एबिलिटी जो है वहाँ पे हमें पता चली। उस दौरान भी वो ये क्यूरियस था और जब भी क्लासेस होते थे हरदम ये डाउट पूछता था, स्पेशली मैथ्स के डाउट। और शाम में हर रोज़ हमारी एक टेस्ट भी होती थी और टेस्ट में जो भी मैथ्स के क्वेश्चन होते थे, इसमें कुछ बच्चों को कुछ मैथ्स के डाउट होते थे तो उस डाउट को सॉल्व करने के लिए मैं ऋग्वेद को खड़ा करता था। ऋग्वेद को पहले पूछता था इसमें से कौन से क्वेश्चन तुम्हें आते हैं, तो वो बताता था और फिर वो क्वेश्चन वो बच्चों को सॉल्व करवा देता था। तो इसी तरह से इसने ठान लिया था क्लास 10 में ही जब एग्ज़ाम दी थी कि मुझे एनडीए करना है और उस राह पर वो चल पड़ा। और 10 क्लास पास होने के बाद फिर कमांडेंट सर के साथ डिस्कशन हुआ। उसने राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्कूल में हमारे यहाँ पे एडमिशन लिया, कुछ दिन हमारे स्कूल में भी रहा। कुछ कारणों के तौर पे हमने चाटे सर के पास वो वहाँ पे पढ़ाई करता था और वो चाटे सर हमारे स्कूल में भी बच्चों को एनडीए की प्रिपरेशन करवाते थे। तो सेम जर्नी यहाँ पे मेहनत, लगन और डेडिकेशन अगर आपके पास है तो हम लोग एनडीए के एग्ज़ाम को पास कर सकते हैं। इसका जीता जागता उदाहरण यहाँ पे ऋग्वेद हमारे सामने आज बैठा हुआ है और वी आर फीलिंग वेरी प्राउड अबाउट हिम। एंड फॉर दिस प्रोग्राम, आज के प्रोग्राम के लिए हमारे बीच उपस्थित हमारे स्कूल के कमांडेंट, हमारे स्कूल के प्रिंसिपल राठौर सर, वाइस प्रिंसिपल डॉक्टर सोलंकी सर, डॉक्टर पड़गान सर, पूरा जूनियर स्टाफ और स्टूडेंट। तो आज यहाँ पे मैं हमारे कमांडेंट सर से रिक्वेस्ट करूँगा कि सबसे पहले वो ऋग्वेद का स्वागत करें। माता पिता, हमारे स्कूल के प्रिंसिपल सर। माता पिता का रोल बहुत इम्पोर्टेंट होता है। बुके देके ऋग्वेद का और उसके माता पिता, इनका हम स्वागत करेंगे। बुक लेना क्योंकि शायद इसकी दादी का, नानी का बहुत रोल है। अभी एक बुक हमारे एक साथी है ब्रिगेडियर सुशील तनवर, उनकी लिखी हुई बुक है और सर अभी सर्विस में काम कर रहे हैं। मैं ऋग्वेद को उसका अभिनंदन। ये मिलिट्री ओरिएंटेड बुक है, पूरा जम्मू कश्मीर का। इसमें डायरेक्ट रेफरेंस नहीं है लेकिन इनडायरेक्ट रेफरेंस है। ऐसी ऐसी कहानियां इसमें, इसको शायद अभी से इंसाइट मिलेगा जम्मू कश्मीर क्या है, वहाँ का कल्चर क्या है और कैसे आदमी काम करते हैं। ब्रिगेडियर सुशील तनवर साहब का ये बुक है, एनडीए की रिटन एग्जाम पास होने के बुक देके ऋग्वेद का यहाँ पे स्वागत किया जा रहा है हमारे स्कूल कमांडेंट की ओर से। तो सबसे पहले मैं हमारे स्कूल के कमांडेंट कर्नल संजय सोनोजे सर से आग्रह करता हूं कि वो थोड़ा ऋग्वेद के बारे में बताए, उसके जर्नी के बारे में बताए। सबसे पहले तो ऋग्वेद के माता पिता, एक बेंच की ऋग्वेद
सबका यहाँ स्वागत है। चेहरा क्या बात है। बहुत अहम पल होता है एक व्यक्ति के जीवन में। वो व्यक्ति जिस परिवार से जुड़ा है, जिस संस्था से जुड़ा है, जिस कार्यालय में वो आगे काम करेगा, ये सब चीज़ें बहुत अहम होती है, उसकी शुरुआत है। आज हम जब ऋग्वेद का यहाँ पे अभिनंदन कर रहे हैं तो इसकी खुशी जिन्होंने जन्म दिया उनको सबसे ज़्यादा होती है। उसके माता पिता, उसका जो पढ़ाई का थोड़ा सा लोड उसकी नानी है और मामा जी है। इसका बड़ा भाई भी इंजीनियरिंग में है, उसकी भी पढ़ाई, क्योंकि वो ट्यूशन क्लासेस के आसपास उनका घर है, तो क्योंकि ये घर पे रहता नहीं था, हमारी कॉलोनी में रहते हैं ये लोग, बट ऋग्वेद हमेशा वो पढ़ाई के माहौल में उधर मामा जी के पास और नानी के पास ही रहता था। तो आज वो सभी बहुत प्राउड फील कर रहे हैं, उनके साथ हम भी, क्योंकि अपने स्कूल का ये स्टूडेंट है। और इसकी जर्नी जो एसपीआई से शुरू हुई, हम अभी अपने सारे विद्यार्थियों को ये ज़रूर बताना चाहेंगे कि कामयाबी बहुत आसानी से नहीं आती है। तो ऋग्वेद को भी बहुत आसानी से नहीं मिला है। आज जो एक पहला स्टेप है यूपीएससी द्वारा एनडीए की जो रिटर्न एग्ज़ाम लेते हैं, ऐसे ही हर कॉम्पिटिटिव एग्ज़ाम जो नेशनल लेवल पे या स्टेट लेवल पे होती है उसमें जुनून लगता है, बहुत हार्डवर्क लगता है। कभी कभी कुछ हार्डवर्क के बाद भी रिजल्ट नहीं आते कुछ लोगों के। अपने पास इस बार 2-3 बच्चों का लगभग पहुंच गए थे वहाँ तक, अपने पूरे जो एनडीए के स्टूडेंट्स हैं। तो ऋग्वेद का ऑलमोस्ट कंफर्म था, जय कुमार का भी लग रहा था, रुद्राक्ष है, शिवम है, अपने बच्चे भी वहाँ पहुँच गए सारे। ऋग्वेद के साथ की प्रचिति, बादल है इधर, बीमार था वो। तो ये सब एसपीआई में इकट्ठा हुए थे। उसी समय एक झलक लग रही थी कि ऋग्वेद मैथ्स में ठीक है, एक्स्ट्रा मेहनत करना पड़ता है, तो वो कर रहा है। सबसे इंटरेस्टिंग बात कि उसके पास एक ही अटेम्प्ट है, वो यही अटेम्प्ट है, तो ये चीज़ उसको और पुश कर रही थी। उसके पास दूसरा अटेम्प्ट नहीं है क्योंकि ये एज रिलेटेड है, तो बीच में शायद कहीं पे 1 साल उसका ज्वाइनिंग लेट है स्कूल में या जो भी है। तो ऋग्वेद को एक था, सर मेरे पास एक ही चांस है, मुझे जो करना है एक ही चांस में करना है, तो मैं अपना बेस्ट करना चाहूँगा। ये चीज़ भी बहुत इंपॉर्टेंट है, ये सीखने लायक है। जिनके पास 4 है वो थोड़ा ढीले पड़ते हैं, लेकिन उन्होंने भी ये सोचना चाहिए कि ये मेरा लास्ट अटेम्प्ट है, ऐसा करोगे तभी होता है। उसने वही किया। उसका फीडबैक जब चाटे सर के साथ लिंक किया तो चाटे सर से मैं लगभग हफ्ते में एक बार बात करता था कि इसका कैसे चल रहा है, संग्राम का कैसे चल रहा है। और हमारे साथ वो जब ये 11वीं में थे अपने बच्चे, वो तो ऑनलाइन चाटे सर और उनकी टीम भी पढ़ा रही थी, हमारे साथ जुड़ी हुई थी, तो फीडबैक रेगुलर मिल रहा था। इसका फीडबैक कभी भी निगेटिव नहीं आया, क्योंकि और बच्चों का निगेटिव फीडबैक है, अपने बच्चों का जो इधर रह रहे, कुछ बाहर रह रहे, इसका कभी निगेटिव फीडबैक नहीं आया। तो ये मैं जताना चाहता हूँ सभी बच्चों को कि इसकी ईमानदारी, इसकी कमिटमेंट में ये नीचे नहीं आया, इसका कभी रॉन्ग फीडबैक नहीं आया चाटे सर से। ये हर दिन प्रेजेंट रहता था, जो एक्टिविटी बोली वो करता था। तो इसलिए एनडीए का जो फर्स्ट पड़ाव है उसको क्रॉस कर लिया है। अभी अगला पड़ाव है सर्विसेज सिलेक्शन बोर्ड इंटरव्यू। उसकी तैयारी अभी स्कूल और ऋग्वेद दोनों मिलके करेंगे, और ये जब कर रहा है और भी 1-2 स्टूडेंट्स हैं वो भी आएंगे, हमारे भी बच्चे साथ में प्रैक्टिस करेंगे जो यहाँ कैंपस में रहते हैं। तो अगला पड़ाव थोड़ा डिफिकल्ट है। अभी लगभग 2.5-3 महीने बाद इसका एसएसबी इंटरव्यू आएगा। उसके पहले इसको फिजिकली मेंटली फिट रहना है और कुछ पर्सनैलिटी इम्प्रूव करनी है, क्योंकि बीच में जब मैं ऑनलाइन लेक्चरेट लेता था, यहाँ से लेता था, कुछ बच्चे सामने बैठे रहते थे, ऋग्वेद घर से जुड़ता था, लेकिन ये कभी भी तैयार होके जुड़ता था। इसने लेक्चरेट बहुत अच्छे लेवल पे प्रैक्टिस की है, क्योंकि समय से पहले करने वाला एक गुण सबने सीखना चाहिए। एसएसबी आएंगे तब देखेंगे, ऐसा नहीं है, इसका पहले से तैयारी अच्छा चल रहा है। इसने बीच में कोई भी कार्यक्रम हो, कॉलोनी में कभी आता ही नहीं था, मैं कभी घर पे भी गया तो ये दिखता ही नहीं था, क्योंकि ये पढ़ रहा है। चाहे वो कोई गणेश फेस्टिवल हो, शिव जयंती हो, या पिछली बार की दुर्गा पूजा हो, एक बार दिखा था तो मैंने टोका था, भाई एनडीए करना है कि ये करना है, तो उसके बाद नज़र नहीं आया। तो चीज़ें खुद जब सीरियस होते तब होती है ना। तो एक जीता जागता उदाहरण है, आज ऋग्वेद एनडीए रिटर्न क्लियर करके अगले पड़ाव पे गया है। हमारे सभी बच्चे जो आगे यूपीएससी करना चाहते हैं, सीईटी करना चाहते हैं, या नीट करना चाहते हैं, या एनडीए करना चाहते हैं, एनडीए के तो है ही कुछ बच्चे, उन सब ने कॉम्पिटिटिव एग्जाम कुछ भी हो,
रिक्वायरमेंट कॉमन है, आप खुद कितने सीरियस है, आपकी सीरियसनेस और आपके जो जज्बात है। क्योंकि देखिए 99% मैं मानूंगा कि स्टूडेंट इंपॉर्टेंट है, उसके आसपास का सपोर्ट 1% में माता पिता गुरु सब आ गए, सारा खेल आपका है। क्योंकि मैदान पे उतर के पिच पे आप बैटिंग कर रहे हैं, आपको सब पानी पिलाएंगे, आपको सपोर्ट देंगे, किट देंगे, लेकिन खिलाड़ी आप हैं। जिस चीज को आपने समझना है, क्योंकि खिलाड़ी अगर खेलना ही नहीं चाहे तो बाहर से कितना भी अच्छा कोच हो क्या फायदा। तो आप खिलाड़ी हैं, आपका खेल और आपके अंदर के जज्बात, ये इस पे आप सीरियस हो गए तो फिर आप भी ऋग्वेद के पीछे अगला एग्जाम क्लियर कर रहे हैं, तो आपने ढीला नहीं पड़ना है। मैं बधाई देना चाहता हूँ ऋग्वेद को, परिवार को, और स्कूल में भी उसका नाम इतिहास में दर्ज हो जाएगा, हो गया है कि एनडीए रिटर्न फर्स्ट स्टूडेंट ऋग्वेद का ही नाम रहेगा। वो इतिहास देखो, ये छोटी छोटी चीज़ें होती है लेकिन ज़िंदगी भर, अब ये 50 साल बाद भी कहीं घूमते हुए इसको कोई मिलेगा, अरे मेरा पहला नाम है, वहाँ रहेगा। ये चीज़ें बहुत मायने रखती है, इसीलिए मैं माता पिता को भी खास श्रेय देना चाहता हूँ। उसके पिताजी मेरे मित्र हैं, तो आपका भी स्कूल के इतिहास में नाम दर्ज हो गया है, आपने भरोसा दिखाया। आप एसपीआई के टाइम पे बातचीत हो गए तो नहीं, आपके पास ही आएंगे। ऋग्वेद यहाँ बहुत सिंसियरली रहा है, जो बोरकर सर ने बताया, ये मोस्ट सिंसियर बच्चा था उस बैच का, उसका नतीजा आज है ना। 1.5-2 साल में देखो, जिंदगी में रिजल्ट आते हैं, उसके कारण होते हैं, वो कारण आज दिख रहे हैं। ये पहले दिन से कोई भी टीचर है, चाहे आज मुझे काले मैडम मिली, हिंग मेरे सर है, इसको जिसने जिसने पढ़ाया एसपीआई में, वो सब बोल रहे थे हाँ ये होना ही था इसका। तो क्यों बोल रहे हैं? क्योंकि विद्यार्थी को पहचानना गुरु को आता है। कभी कभी गुरु बोलते हैं, कभी कभी नज़रअंदाज कर देते हैं, लेकिन आपको समझना है कि नहीं, मेरी गलतियां कम होनी चाहिए। तो आपने अभी ऋग्वेद के नक्शे कदम चलना है, आपने अभी अगला जो भी आपका टारगेट है वो क्लियर करना है, क्योंकि रिक्वायरमेंट वही है, आपकी मेहनत, आपका जो लगाव है आपकी पढ़ाई के प्रति, और माता पिता का रोल। देखिए आज इनके जीवन का एक छोटा क्षण है, लेकिन इस चीज़ से हम लोग भी गुजरे हैं। जब बेटा कुछ करता है तो माँ बाप के लिए बहुत बड़ी चीज़ हो जाती है। ये सब चीज़ें शब्दों में या पैसों में नहीं तोले जाएंगी, ये दिन कमाना पड़ता है। आज कॉलोनी में भी या रिश्तेदारों में भी आज इसकी वजह से माता पिता का भी सम्मान बढ़ेगा, यही तो है। क्योंकि असली जीवन का प्रवास क्या है कि बच्चा जब पढ़ रहा है तो उसको किसका बेटा है, किसका बेटी है, ऐसा बोलते हैं। पढ़ाई खत्म होते होते आप जब ट्रांसफर हो रहे हैं कमर्शियल प्रोफेशनल लाइफ में, तो आप अगर सक्सेसफुल है तो उसका प्रमाण क्या है? आपके माता पिता को आपके नाम से पूछना चाहिए, अरे आप उसके पिताजी है क्या? अभी ऋग्वेद के पिताजी को कॉलोनी में बोलेंगे, अरे आप ऋग्वेद के पिता है। अब सही में ये सक्सेस का पहला प्रमाण है कि बेटा सक्सेसफुल हो गया है। तो मैं आपको सभी को ये रिक्वेस्ट करूंगा कि ऐसे आज के छोटे से परिवार का फंक्शन है अपने स्कूल का, इस फंक्शन का उद्देश्य ये है कि कैसे एक विद्यार्थी के साथ उसके माता पिता और गुरु, हम सब, अभी काफ़ी सारे टीचर हैं नहीं, हम सब उस सक्सेस में एक परिवार की तरह जुड़े रहते हैं। और एक छोटा सा क्षण ऐसे ही नहीं आता है, इसको कमाना पड़ता है, और ये एक पहला स्टेप है। आगे मैं एसएसबी के बारे में बोलूँगा, ये बहुत टफ आगे की जो सिचुएशन है एसएसबी इंटरव्यू, क्योंकि लगभग 10,000 लोग अभी रिटर्न में क्वालिफाई हो गए, और अगला पड़ाव है उस 10,000 में से उनको मेरे ख्याल से एसएसबी रिकमेंडेशन 500-600 लोग करेंगे, और 50-100 मेडिकली रिकमेंड हो जाएंगे, मतलब नॉट रिकमेंड होंगे, क्योंकि लगभग 406 वैकेंसी है, शायद 400 के रेंज में होती है वैकेंसीज पूरे एनडीए की, एनडीए एंड एनए नेवल एकेडमी। तो उसमें 400 बच्चों में पहुंचना है। हम सबकी शुभकामनाएं ऋग्वेद के साथ है, और हम इसको अभी ट्रेन करेंगे, और अगले 2.5-3 महीने में इसकी जर्नी अपने साथ होगी, और हम सबकी शुभकामनाएं ऋग्वेद के साथ है। अभी मैं ऋग्वेद को रिक्वेस्ट करूंगा कि वो अपनी तैयारी या रिटर्न पास कैसे हुआ, थोड़ा पीछे मुड़ के देखेंगे कि जब वो 10वीं में था तो एसपीआई का निर्णय लिया, एसपीआई नहीं हुआ तब भी एनडीए रिटर्न क्लियर हुआ है। एसपीआई में 53 स्टूडेंट्स है, इसके बैच के 35 स्टूडेंट्स रिटर्न क्लियर हुए।
यानी वहाँ पे भी 18 बच्चे क्लियर नहीं हुए, तो यानी तुमने उनको मात दे दी। तो अभी समय बड़ा बलवान होता है। SPI जिस दिन नहीं हुआ उस दिन वो नाराज था, माता पिता को भी दुख हुआ होगा, लेकिन मेरे शब्द ये थे कि SPI नहीं हुआ तो कोई बात नहीं, वो तो जरिया था जाने का, आपका जरिया खत्म नहीं हुआ है, ये NDA रिटर्न क्लियर करने वाला है, तो वो शब्द भी सच हो गए। तो आप सभी को ये भी बोलना है कि कोई एक जगह पे कोई पराजय हुई या थोड़ा सा मुश्किल आई तो आपका अंतिम लक्ष्य आपसे दूर नहीं है। तो वो भी पीछे मुड़ के आज मुझे याद आ रहा है कि इसका जब SPI नहीं हुआ था हमें बहुत दुख हुआ था, तब हम डिस्कस भी कर रहे थे कि इसका हो सकता है, लेकिन नहीं हुआ था। एक ऑनलाइन बच्चे का हुआ था इसके बैच से, एक लड़की थी है ना, तो इसका नहीं हुआ था। लेकिन NDA अभी इसने वो 18 बच्चे इसके पीछे रह गए, जो इसके बैच के SPI में 18 + 7 और थे, वो विड्रॉ हो गए, 60 की वैकेंसी होती है वहाँ, तो उनके आगे निकल गए। अभी इंटरव्यू में और आगे निकल गए, तो मुझे पूरी उम्मीद है वो अच्छी तैयारी करेगा। अभी ऋग्वेद अपनी जर्नी संक्षेप में बताएगा और आप सभी को उससे कुछ सीखने लायक होगा, इसलिए आपने ध्यान से सुनना है। ओके, ओवर टू ऋग्वेद। गुड आफ्टरनून एव्हरीवन. तर आता मी माझ्याबद्दल सांगायचं म्हणलं तर मराठी ओके सर. येस सर. येस सर. तर 8वी 9वी पर्यंत NDAचं काहीच नव्हतं, म्हणजे मला असं ठरलेलं नव्हतं की मला NDAच करायचंय. मग 9वी नंतर एक रिलायबल ऑप्शन म्हणून, म्हणजे करिअर काय करायचं ते म्हणून NDAचं रिसर्च केलं, काय असतं काही नाही. तरी एवढी स्ट्रॉंग अर्ज नव्हती की NDA मध्येच जायचंय किंवा फोर्सेसमध्येच जायचंय. मग 10वी नंतर एक SPI म्हणून कळालं एकाकडून की SPI असतं म्हणून, की NDA मध्ये जाण्यासाठी SPI एक रिलायबल ऑप्शन आहे. मग तोपर्यंत माहिती पण, म्हणजे तोपर्यंत सोनवणे सरांचा एवढा कॉन्टॅक्ट पण नव्हता. मग तेव्हा सोनवणे सरांना कॉन्टॅक्ट केला. मग ते म्हणले आपल्याच इथं SPIचा कोर्स आहे. मग म्हणलं चांगलंच आहे, त्यांच्या इथं एनरोल केलं. मग इथं आलो. SPI झालं, मेहनत केली होती, नाही झालं. तर तेव्हा खूप असं डिसअपॉइंटमेंट झालं होतं की झालं आता आपलं काहीच नाही होऊ शकत आपण ते. आणि एक होतं की IIT जी आहे, IIT JEE नीट म्हणा, ते मला करायचंच नव्हतं, त्याच्यात बिलकुल इंटरेस्ट नव्हता. म्हणजे ते जे आहे ती फील्ड, आता माय ओपिनियन, मला त्याच्यात बिलकुल इंटरेस्ट नव्हता. मला काहीतरी वेगळं करायचं होतं. कारण की सगळे ज्याला विचारा ते बघा, मी JEE करतोय, नीट करतोय, हे CA करतोय वगैरे, तर मला ते करायचं नव्हतं. काहीतरी ॲडव्हेंचर, जरा थ्रिलिंग काहीतरी पाहिजे होतं. मग NDA होतं. मग तोपर्यंत इंटरेस्ट डेव्हलप झाला. मग सोनवणे सरांनी मला कुणाल सरांचा ॲड्रेस दिला, तिथं गेलो, NDAचे क्लासेस केले. तर मग आता मेहनत गेली, मग NDA क्लिअर झालं. आता तुम्हाला, आता मी माझी इथं जर्नी शेअर कराल, तुम्हाला काय डाऊट येत आहेत ते मला तुम्ही विचारू शकतात, त्याच्यानुसार मी मग माझे फीडबॅक सांगू शकतो. कॉमन डाऊट माहिती आहे मला, कारण की मी पण विचारलेले आहेत की कशी प्रिपरेशन केली. 2 स्टेज आहे, मॅथ्स आणि गॅट. मेन मॅथ्सचं सगळ्यांनाच भीती आहे, मला पण भीती होती. नंतर आहे इंग्लिशची सगळ्यांनाच भीती आहे. तर आता मॅथ्स हा क्वालिफाईंग पेपर आहे, म्हणून मॅथ्सवर आपण जास्ती फोकस करू. पण लक्षात ठेवा, मॅथ्स इज नॉट एव्हरीथिंग. म्हणजे तुम्ही जर फक्त मॅथ्सवरच फोकस करतायत तर एक सब्जेक्टवर फोकस करून NDA निघत नाही. आपल्याला NDA आपलं मॅथ्स प्लस गॅट याच्यावर इक्वल फोकस करायचा आहे. पण थोडीशी जास्ती मेहनत कुठे घ्यायची तर ती मॅथ्समध्ये. तर मॅथ्समध्ये मी पहिले इझी चॅप्टर होते, माझ्याकडून होत होते. मला वाटलं काय चॅप्टर म्हणजे होऊन जाईल आपलं. नंतर जसं जसं समोर गेलो, ट्रिग्नोमेट्री आली वगैरे, इंटिग्रेशन, कॅल्क्युलस, थोडंसं कॉन्फिडन्स डाऊन व्हायला लागला. पण जेव्हा पण कॉन्फिडन्स डाऊन व्हायला लागला तेव्हा सरांना डाऊट विचारले. मग आणि असं समजू नका की मी डाऊट विचारतोय तर मी कुठेतरी कमी पडतोय. नाही, आपण स्टुडंट आहे, आपण डाऊट विचारलेच पाहिजे. डाऊट विचारल्याने आपले जे सगळे जे कन्सेप्ट आहे ते क्लिअर होऊन जातात. आणि डाऊट विचारत जा. सर आम्हाला म्हणायचे मला परेशान करत जा, आम्ही सरांना परेशान करायचो डाऊट विचारून, लिटरली. तर
तर मॅथ्ससाठी मी एक बुक आहे मॅथमॅटिक्स फॉर एनडी MFN, माहिती असेल सगळ्यांना, अरिहंतची आहे. तर ती सॉल्व्ह करत होतो. आणि बेसिकसाठी RD शर्मा सॉल्व्ह करा तुम्ही. मी सांगतो की RD शर्मा मधून बेसिक जर तुम्ही केले तर तुमचा 50% बेसिक जे आहे, 50 to 70% बेसिक तुमचा RD शर्मा मधूनच कव्हर होईल. RD शर्मा मधून कव्हर झाल्यावर तुम्हाला मग ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही MFN मध्ये जाऊ शकता. MFN मध्ये जे लास्टला कम्प्रेहेन्शन चेक म्हणून आहे, सिनॉप्सिस दिलेली असते, ती तुम्ही वाचा. ती खूप हेल्प करते. जी लास्टला प्रत्येक चॅप्टर झाल्यावर एक ब्रीफ मध्ये फॉर्म्युलाज किंवा काही स्टेटमेंट्स दिलेले असतात, ते तुम्ही वाचा. कारण की NDAचा असा ट्रेंड आहे की आता स्टेटमेंट बेस्ड जास्ती विचारतायत. आता जर कोणी अटेम्प्ट दिलाय तुमच्यामधून तर तुम्हाला कळालं असेल की स्टेटमेंट बेस्ड जास्ती क्वेश्चन विचारले होते, कॅल्क्युलेशन खूप कमी होतं. मग स्टेटमेंट बेस मध्येच आपण मात खातो, कारण की आपण ते स्टेटमेंट वाचलेच असतात. आपल्याला काय वाटतं की मॅथ्स इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन, बट तसं नाहीये. मॅथ्स हे पूर्ण कॅल्क्युलेशन नाहीये. मॅथ्स हे कन्सेप्ट, 90% कन्सेप्ट आहे, 10% कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला जर कन्सेप्ट समजले तर तुम्ही कॅल्क्युलेशन इझिली करू शकतात. आणि कॅल्क्युलेशनची स्पीड वाढवण्यासाठी काय करायचं, तोच प्रॉब्लेम 2-3दा सॉल्व्ह करून पाहायचा. तो मग तुम्ही वे शोधायचे की आता मी हा प्रॉब्लेम एका वेनी सॉल्व्ह केलाय, तर मला दुसरा वे कुठून भेटू शकतो, अजून इझी वे, अजून क्विक वे. तर ते तुम्ही करा. जर नाही भेटलं तर सरांना विचारा, सर याला अजून इझी वेनी आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. तर मग असं करू शकता. आणि मग RD शर्मा झाली MFN. आणि जास्ती रिसोर्सेस नका यूज करू. जास्ती रिसोर्सेस यूज केल्याने काय होतं की डोक्यात असा कचरा भरतो की आपण हा पण रिसोर्सेस करतोय, हे पण करतोय, सगळे युजफुल आहे, पण सगळं कन्फ्यूज होऊन जातो आपण की याच्यामध्ये हाच प्रॉब्लेम वेगळ्या वेनी सॉल्व्ह केलेला आहे. तर मग आपल्याला डाऊट यायला लागतो की माझा वे खरा आहे की नाही. आन्सर बरोबर आलेलं आहे, पण आपल्याला असं वाटतं की आपला वे बरोबर आहे का. बरोबर जरी असला तरी डाऊट येतो, हा माझा लेंदी चालला, यांनी एवढंच 2च लाईन मध्ये कसं काय सॉल्व्ह केला. तर ते नाही व्हायला पाहिजे. तर मग 1 ते 2च सोर्सेस बघा, एक RD शर्मा आणि एक MFN. एवढं जर केलं तर मॅथ्स मध्ये तुम्ही चांगला स्कोअर करू शकता. तर मॅथ्स मध्ये, या मॅथ्स सेक्शन मध्ये कोणाला जर काही डाऊट असेल तर मला विचारा, मी सांगतो. 125. 125 is a good score. It is not easy. येस. तर कोणाला काही डाऊट असेल तुम्ही आता विचारा किंवा नंतर पण विचारू शकता, जर आता नसेल विचारायचं तर. तर नंतर चॅप्टर्स, ते एक राहिलं माझं. आता हाय वेटेज जे चॅप्टर आहे ते कोणते, ट्रिग्नोमेट्री आहे. आता सप्टेंबर अटेम्प्टला नॉर्मली कॅल्क्युलस जास्ती विचारत नाही. तर मी जे आहे ते इंटिग्रेशनचा जो पूर्ण तो पूर्ण स्किप केला होता. कारण की कॅल्क्युलस आम्हाला तुम्ही बघितलं असेल याला जास्ती विचारलं नव्हतं. फार तर फार डिफरन्शिएशन विचारतात, LCD विचारतात, लिमिट्स, कंटिन्युटी, डिफरन्शिएबिलिटी, बस तेवढंच. ट्रिग्नोमेट्री आहे, कॅल्क्युलस मध्ये एवढा पार्ट झाला. मग कॉम्प्लेक्स नंबर पण जास्ती एवढं याच्यात तर विचारलंच नव्हतं. कॉम्प्लेक्स नंबर आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, तुमचे जे मेन चॅप्टर्स आहे जे तुम्ही 10वी मध्ये तुम्ही प्रोबॅबिलिटी शिकले होते, स्टॅटिस्टिक्स शिकले होते, तो बेस घेऊन प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स हा मेजर पार्ट आहे. प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स, ट्रिग्नोमेट्री हे जर तुम्ही ग्रुप केले, परम्युटेशन आहे, कॉम्बिनेशन, बायनोमियल थेरम, प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स आणि ट्रिग्नोमेट्रीची पूर्ण 4ची फॅमिली आहे. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल आणि हाईट अँड डिस्टन्स. ती जर तुम्ही केली ना तर तुम्ही गुड स्कोर करू शकता. पण जर तुम्हाला अजून स्कोर करायचं आहे तर तुम्ही प्रत्येक चॅप्टरचे जे बेसिक कन्सेप्ट स्ट्रॉंग करायला जास्ती वेळ लागत नाही. आता तुम्हाला 7 महिने एप्रिलपर्यंत, तुम्ही बेसिक क्लिअर 3 महिन्यात पण करू शकता. 3 महिन्यात, 2 महिन्यात, 2.5 महिन्यात करू शकता बेसिक्स क्लिअर. फक्त त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायची, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करता. आणि असं पण आहे की जास्तीत जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस नाही केले तरी चालतात. तुम्ही कमी क्वेश्चन प्रॅक्टिस केले पण त्याच्यामधून तुमचं पूर्ण कन्सेप्ट जर रिवाइज होतोय तर दॅट्स वेल अँड गुड. असे तर मी फक्त काय केलं होतं,
कॅल्क्युलसचा जो इंटिग्रेशनचा पार्ट होता तो स्किप केला होता आणि ट्रिग्नोमेट्री आहे युजफुल, पण त्याच्यातला जो प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल होता तो मला थोडा हार्ड जात होता म्हणून मी तो स्किप केला होता. बाकी तुमचे 90% चॅप्टर्स होण्यासारखे, तुम्ही जर नीट लक्ष देऊन कन्सेप्ट जर रिवाइज केले तुमचे 90% चॅप्टर होण्यासारखे. आता आणि एक, तुम्ही जर क्वेश्चन सॉल्व्ह करताय, फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करून आन्सर आणून सोडू नका. जसं मी सांगितलं, वेज शोधा की अजून कोणत्या वेनी तो क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. वेज शोधा, सरांना विचारा सर क्विक वे कोणता आहे, इझी वे कोणता आहे की मी आन्सर आणू शकतो. आणि 4 ऑप्शन असतात आपल्याला एक, आणि एलिमिनेशन मेथड वर्क्स बेस्ट इन मॅथ्स. 4 ऑप्शन मधून 2 तर असे असणार आहे की कुठंच मेळ लागत नाही, कुठंच मेळ लागत नाही. 3 मेथड आहे. एक मी सांगतो, जुगाड मेथड आहे, आम्हाला सरांनी सांगितली होती मॅथ्सच्या. जुगाड मेथड आहे, एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड आहे. जुगाड मेथड म्हणजे आता आपण कसं लावू शकतो की अरिथमॅटिक प्रोग्रेशन किंवा सिक्वेन्स अँड सिरीजचा क्वेश्चन आहे, तर एक एपी धरून चालायचे आपल्या नावाने, आपल्या मनाने कोणती पण 1 2 3 पकडा, 2 4 6 पकडा, अशी एपी धरून चालायची. म्हणजे एक एक्झाम्पल आपल्याजवळ ठेवायचं. सिक्वेन्स अँड सिरीजचं एक्झाम्पल आहे, कॉम्प्लेक्स नंबरचं एक्झाम्पल आहे, एक छोटा एक नंबर धरून चालायचा, i + 1 + i 1 - i हे धरून चालायचं. हे झालं जुगाड मेथड. नंतर आहे एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन आता मी सांगितलं 4 ऑप्शन मधून 2 तर असे असतात कुठंच मेळ लागत नाही. मग तुम्ही जर त्यात 2, आता तुमचे जर 4 ऑप्शन मधून 2 घेतायत, तर 2 मधून करेक्ट आन्सर शोधणं इझी आहे का 4 मधून करेक्ट आन्सर शोधणं इझी? 2 मधून. तर मग तुम्ही तसं एलिमिनेशन करू शकता. आणि नंतर आहे सबस्टिट्यूशन. ऑप्शन टाकून पहा क्वेश्चन मध्ये. तुम्ही जर ऑप्शन टाकून क्वेश्चन मध्ये, आता आताच्या पेपरमध्ये मी जवळपास 5 ते 6 क्वेश्चन तसे केले होते आणि सगळेचे सगळे बरोबर आहे. तर ते बेस्ट वर्क करतं. हे जे 3 मेथड आहे, तुम्ही जर स्मार्ट स्टडी केली, नुसतं क्वेश्चन सॉल्व्ह करताय, तर त्याच्याने पण तुमची डेव्हलपमेंट होईल. पण तुम्ही जर स्मार्ट वर्क करतायत, हे मेथड्स यूज करताय, असं नाही की प्रत्येक याच्यामध्ये जुगाड तुम्ही यूज करू शकता. हे मी पेपरच्या टायमाला सांगतोय, पण प्रॅक्टिसच्या टायमाला तुम्ही सब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करा. सब्जेक्टिव्ह तुम्ही जोपर्यंत सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत तुम्हाला बेस्ट वे आणि क्विक वे सापडणार नाही. ते मग तुम्ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुमचं लिंक लागल की मी सब्जेक्टिव्ह मध्ये ही स्टेप यूज केली होती, मग ऑब्जेक्टिव्ह मध्ये मी आता लिहितोय तर मी 2 स्टेप अवॉइड करू शकतो ना, कारण की मला माहिती आहे याच्यानंतरची स्टेप काय. जेव्हा तू ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस करतोय, मॉक होत आहेत, त्याच्यामध्ये हे यूज करू शकतो. ओके. And when we are preparing for just maths, we should even go through our theory topics too. And suppose when we are solving some questions and we are having some problems over there and we have got that fear that it can't be done by us, how can we overcome through it? आता फिअर आता मॅथ्सचा फिअर मला पण होता, पण तो फिअर धरून चालायचं नाही कधीच. आता फिअर धरून चालणं म्हणजे की तुझ्याकडून होणारच नाही. आता एक क्वेश्चन तुझ्याकडून नाही झाला तर असं नाही ना की तुझे पुढचे 50 क्वेश्चन होणारच नाही. पुढचे 50 मधून तू 49 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, एवढी तुझ्याकडे आहे. पण तू पहिलाच क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, तुझ्याकडून नाही झाला, तो फिअर तुझ्या मनात आहे की नाही आता माझ्याकडून काहीच होणार नाही, माझ्या चॅप्टरच झालेलं नाही. मग तो फिअर धरून नाही चालायचा कधी. फिअर आपल्या मनात असतो, आपण धरून चालायचंच नाही, म्हणजे फिअर ठेवायचंच नाही कशाचा. आता फिअर कशाचा की तुझं म्हणजे आपल्यामध्ये फिअर काय असतो, जर क्वेश्चन नाही झाले, नाही माझं क्लिअर नाही होणार, मग त्याच्या मागे जे आपण केलेलं आहे ते लपवून घेतो. म्हणजे आता समजा माझं 1 चॅप्टर स्ट्रॉंग नाहीये पण माझे 10 चॅप्टर स्ट्रॉंग आहे, तर मी त्या 1 चॅप्टरच्या मागे ते 10 चॅप्टर विसरून जातो की नाही माझा हा चॅप्टर स्ट्रॉंग नाहीये, हा तर सगळे म्हणतायत की इम्पॉर्टंट आहे, मग माझं होणारच नाही. असं जर तू धरून चाललं तर खरंच नाही होणार. असं आहे, तू त्या 10 टॉपिकवर स्ट्रॉंग पॉइंटवर लक्ष दे, जे वीक पॉइंट आहे त्याला मॉडरेट एव्हरेज करण्याचा प्रयत्न कर, आणि जे एव्हरेज आहे त्याला स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न कर. आता मी हे केलं होतं, आमच्या सरांनी पण सांगितलं होतं की चॅप्टर्सला इझी, मिडियम, हार्ड याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. आपल्याला कळतं की आपल्याला कोणते इझी जात आहेत, कोणते मिडियम जात आहेत, कोणते हार्ड जात आहेत. आता जे इझी जात आहेत त्याच्यावरती फोकस करायचं, पण कमी फोकस करायचं, कारण की ते इझी आहेत. आणि इझी असे बनवायचे, इझी कॅटेगरीमध्ये ते क्वेश्चन टाकायचे की तुम्हाला कोणत्या पण क्वेश्चन देणार त्या चॅप्टर मधला तुमच्याकडून होईल. कोणता पण क्वेश्चन द्या तुमच्याकडून होईल. इझी,
झालं, त्याच्यावर फोकस, असं नाही की इग्नोर करायचं आहे. आता मीडियम मधून त्याच्यावर तुम्हाला एफर्ट टाकायचे, मीडियम मधून इझी मध्ये न्यायचे. मीडियम मधून तुम्ही इझी मध्ये कसं घेऊन जातात, मग तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस करा. जसं MFN आहे, MFN मधले ते जे लास्टचे हे वाचा, स्वतःची फॉर्म्युला बुक बनवा. असं नाही की एकाने फॉर्म्युला बुक बनवली मी त्याची कॉपी केली, नाही, तसं नाही होत. फॉर्म्युला बुक ही आपली असती, त्याच्यात कन्सेप्ट लिहायचे आपल्याला काय समजलंय. तुम्ही मराठीमध्ये लिहा कन्सेप्ट, मी मराठीमध्ये लिहायचो, हिंदीमध्ये लिहायचो कन्सेप्ट. जर मला कोणता समजला नाही तर मी हिंदीमध्ये मराठीमध्ये लिहायचो माझ्या लँग्वेजमध्ये, म्हणजे तुम्हाला समजेल, तुम्हाला समजून जाईल. तसं लिहा. मीडियमवर तुम्हाला जास्ती फोकस करायचं. आता हार्ड चॅप्टर मिनिमम ठेवायचे, म्हणजे 2 ते 3 चॅप्टर तुम्ही मिनिमम ठेवू शकतात हार्डमध्ये. आता हार्डमध्ये तुम्ही त्याच्यावर करा. जर तुमचे मीडियम मधून हार्ड इझी मध्ये कन्वर्ट झालेले चांगले चॅप्टर 10, 15, 20, 17, 18 चॅप्टर जर कन्वर्ट झालेले, तुम्ही हार्डवर फोकस करू शकतात. हार्डला मॉडरेट मध्ये आणा, की काही पण हो, थोडंसं काहीतरी डोकं लावून, थोडंसं काहीतरी सबस्टिट्यूशन एलिमिनेशन लावून माझा तो जो हार्ड मधला जो क्वेश्चन आहे तो मी करू शकतो. असं थोडं कन्सेप्ट बघून जा. जर कोणता हुकून चुकून जर इझी कन्सेप्ट आला त्याच्यामधला तर तुम्ही करू शकता. आता तसं होतं, माझं 3D आणि वेक्टर हार्डमध्ये होता, तर मी त्याच्यावर थोडे कन्सेप्ट बघितले, सरांना विचारले, 2-3दा विचारले, चॅप्टर रीड केला, सॉल्व्ह केला. आता माझे जे मग चांगल्या प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह झाले. असं नाही की सगळेच क्वेश्चन सॉल्व्ह झाले, पण चांगल्या प्रकारे जे इझी होते, मीडियम होते, ते सबस्टिट्यूशननी सॉल्व्ह झाले. तर एवढंच आहे की फिअर नको धरून चालू. जे तुझे स्ट्रॉंग पॉइंट्स आहे त्याच्यावरतीच फोकस कर, वीक पॉइंट्स वरती फोकस करू नको. And for how much time was you giving for maths, or was there any some strategy you were following that some days were separated for maths and GAT, or some time was been separated for both? ओके, आता माझं असं आहे की सगळे म्हणतात की 16 घंटे अभ्यास करा, 17 घंटे अभ्यास करा, पण माझ्याकडून होत नव्हतं ते. खरं सांगतो, माझ्याकडून होत नव्हतं. फार तर फार 7-8 घंटे अभ्यास बस, इन्क्लुडिंग क्लासेस, कोचिंग, 7-8 घंटे. पण जसं जसं एक्झाम जवळ आली तसे मी वाढवले होते, पण 16-17 घंटे माझ्याकडून झालंच नाही, कारण की मला एका ठिकाणी बसा वाटत नाही जास्ती वेळ. असं आहे. तर आणि असं नव्हतं की मंडे, ट्यूसडे, वेनसडे मॅथ्स करल, मग थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे गॅट करल. मग तू जर 3 दिवस मॅथ्स करतोय तर पुढच्या 3 दिवस मध्ये प्रोबॅबिलिटी असते की तू विसरून जाशील ते जे तू 3 दिवसात केलेलं आहे. मग मी असं करायचो, सकाळी कोचिंगला जायचो, तिथं मॅथ्स करायचं, कोचिंगमध्ये थांबून ठेवायचे आम्हाला, तिथं मॅथ्स करायचं, आल्यावर गॅट करायचं, कारण की संध्याकाळचा जो टाइम असतो तो मला मॅथ्ससाठी सुटेबल नव्हता. आता आपल्याला कळतं की आपल्यासाठी कोणता टाइम सुटेबल आहे अभ्यास करण्यासाठी. आता मॅथ्स सकाळी फ्रेश माइंड होतं, फ्रेश माइंडमध्ये कन्सेप्ट इझिली ग्रास्प होतात, म्हणून सकाळी मॅथ्स करायचो, संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर संध्याकाळी गॅट करायचो. गॅटमध्ये पण असं नाही की एकच सब्जेक्ट. गॅटमध्ये समजा मी 4 घंटे बसतोय संध्याकाळी, तर 1 घंटा मी जिओग्राफी करल, 1 घंटा इंग्लिश करल, 1 घंटा बायोलॉजी, 1 घंटा केमिस्ट्री. म्हणजे सगळ्यात तू डेली बेसिसवर सगळ्या चॅप्टरवर किंवा सगळ्या सब्जेक्टवर फोकस करतोय, हे लक्षात ठेवायचं की मला कोणता पण एक सब्जेक्टशी स्टिक नाही राहायचं. आता मी स्टार्टिंगला पण सांगितलं होतं, कोणता पण तुम्ही एक सब्जेक्टवर जर स्टिक राहिले तर क्लिअर होत नाही. तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल त्या सब्जेक्टमध्ये, पण क्लिअर होत नाही जर तुम्ही एका सब्जेक्टवर फोकस करतायत. तर म्हणजे ब्रीफली सांगण्याचं एवढंच आहे की डेली 2 ते 2.5 घंटा मॅथ्स करायचं, मग नंतर गॅट करायचं. गॅटमध्ये 1 घंटा तू, आता गॅटमध्ये सब्जेक्ट जास्ती आहे तर मग तू गॅटमध्ये असं करू शकतो की आज मी जिओग्राफी करन, आज जिओग्राफी, केमिस्ट्री, बायोलॉजी करन, उद्या इंग्लिश, केमिस्ट्री, फिजिक्स करन, असं तू गॅटमध्ये करू शकतो. कारण की गॅटमध्ये रिव्हिजनची गरज आहे. गॅटमध्ये किती वाचा, विसरतोच माणूस. तर मग गॅटमध्ये तू असं करू शकतो की डेज डिवाइड करून तू सब्जेक्ट वाचू शकतो, असं आहे. आणि स्ट्रॅटेजी म्हणल्यावर स्ट्रॅटेजी अशी काही नाही आहे की खूप भारीवाली स्ट्रॅटेजी. जस्ट प्रॅक्टिस. आर.डी. शर्मा, म्हणजे एकदा जर सॉल्व्ह करायला बसलं तर संपूर्णच उठायचं आणि फोकस राहायचं. आता माझ्याकडे फोन पण नव्हता, सोशल मीडिया पण नव्हतं, म्हणून डिस्ट्रॅक्टेड नव्हतो.
म्हणून चांगलं झालं. फोकस राहायचं की तू आता समजा मॅथ्स करतोय, मॅथ्समध्ये आज मी ठरवलं की 50 क्वेश्चन करायचे, तर 50 क्वेश्चन झाल्याशिवाय मी उठणार नाही असं ठरवून चालायचं. किती वेळ लागो, 4 घंटे लागो, 5 घंटे लागो, 50 क्वेश्चन करायला किती वेळ लागो, मी उठणार नाही असं धरून चाललं स्वतः. कारण की तू स्वतःची कॉम्पिटिशन आहे, स्वतःसोबत जर तू ऑनेस्ट राहिला तर होऊ शकतं. थँक्यू. थँक्यू. अजून कोणाला काही मॅथ्समध्ये डाऊट? सगळं सांगितलेलं आहे मी, तसं फॉलो करा, फक्त इझिली होऊन जातं. इझिली तुम्ही 100+ स्कोअर करू शकता. आता कोणाला काहीच डाऊट नाही? मग गॅट. आता गॅटमध्ये बघायला गेलो तर सगळ्यात मेजर पोर्शन आहे इंग्लिशचा. 200 मार्क आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण गावातून होतो, आपलं इंग्लिश सोबत एवढं काही जमत नाही. तर मग जशी आहे तशी इंग्लिश बोला, वाचा. कोणी बुक वाचण्याची आहे का कोणाला हॉबी? कोणी बुक वाचतं का? शाळेची पुस्तकं सोडून. तर बुक वाचण्याची ही जी हॅबिट आहे ती डेव्हलप करा. कशी पण बुक असो, सेल्फ हेल्प वाचा, फिक्शन वाचा, नॉन फिक्शन वाचा. आणि स्टार्टिंगला अशी जाडच्या जाड बुक घेऊ नका, 500-600 पेजेसची. वाचा वाटणार नाही. 100 पेजेसची, 150 पेजेसची बुक घ्या, तिथपासून चालू करा. कारण की इंग्लिश तुम्ही किती पण ग्रामरवर फोकस करा, ग्रामर हा पार्ट 20%, 30% तुम्ही इन्क्लूड करतो इंग्लिश ग्रामरचा पार्ट, 20 to 30%. पण जास्तीत जास्त कम्प्रिहेन्शन जे आहे, आता तुम्ही यावेळेसचा पेपर बघितला असेल, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे, अजून ते 2 कन्फ्युजिंग वर्ड आले होते, सेल्डम, ऑफन वगैरे. तर त्या याच्यावर तुम्ही त्या याच्यात काय ग्रामर लावणार तुम्ही? कोणते रूल लावणार आहे? सब्जेक्ट नंतर वर्ब येतो त्याच्यात लावू शकतो का? नाही लागू शकत. तर तुमची 80% जो इंग्लिशचा पार्ट आहे तो रिडिंगनीच होणार आहे. न्यूजपेपर रीड करा. न्यूजपेपर रीड केल्यानंतर मित्रांसोबत डिस्कस करा की आज मी न्यूजपेपरमध्ये काय वाचलं. आता मी करत होतो, मित्रांसोबत डिस्कस करत होतो. पहिले मराठीमध्ये डिस्कस करा, हिंदीमध्ये डिस्कस करा, पण जास्ती वेळ मराठी हिंदीमध्ये डिस्कस नका करू. इंग्लिशमध्ये डिस्कस करण्याचं सवय लावा. आणि बुक रिडिंग ही करा, कारण की माझ्याच घरी मी 50-60 बुक वाचून ठेवलेलं आहे. म्हणून बुक रिडिंग खूप 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 इम्पॉर्टंट आहे, खूप हेल्प करते. कारण की मी पण पहिले बुक रिडिंग चालू केली ती, मला नाही झालं, मी सोडून दिलं बुक रिडिंग. कोण बुक रीड करेल? नंतर जसे मॉक आले, पहिला मॉक, दुसरा मॉक, तिसरा मॉक, चौथा मॉक, खूप खराब स्कोर होता इंग्लिशमध्ये पण, खूप खराब. म्हणजे जवळपास 70-80 स्कोर येत होता मला 200 मधून इंग्लिशमध्ये. पण जसं मी वापस बुक रिडिंग चालू केली तर माझा तो स्कोर 160, 170, 180 एवढा शूट झाला. म्हणून रिडिंग ही खूप मस्ट आहे. तुम्ही रिडिंग करा, कोणती पण बुक असो ती रीड करा, न्यूजपेपर रीड करा. आणि इंग्लिश जास्तीत जास्त बोला. तुटी असो काही टेन्शन नाही, कोणी जज करणार नाहीये. कोणी म्हणजे सरांसोबत बोला. जर मित्रांसोबत नसल जमत तर सरांसोबत बोला. सरांसोबत बोला, मग सर सांगतील असं आहे, असं नाही, असं बोल, मग तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होईल. कमांडंट सर आहे त्यांच्यासोबत इंग्लिशमध्ये लेक्चर 8ची प्रॅक्टिस करा. सर जे लेक्चर 8 घेतात, लेक्चर 8ची प्रॅक्टिस करा. मग अशा प्रकारे तुमचं इंग्लिश होऊ शकतं. इंग्लिशमध्ये असं नाही की हेच बुक वाचा, तुमची ग्रामर हेच करा. ग्रामर बेसिक आहे, जे आपण 9वी 10वीत वाचलेलं आहे तेच ग्रामर येतं. त्याच्या बाकी व्यतिरिक्त काहीच नाही. आता स्पॉटिंग एरर मध्ये मॅक्झिमम ग्रामर यूज करत होतं, एनडीएने ते पण काढून टाकलं. स्पॉटिंग एरर हा कन्सेप्टच काढून टाकला एनडीएच्या पेपरमधून. झालं. मग 10-20% जर ग्रामर असेल तर ग्रामर तुम्ही रूल जर तुम्ही लक्षात नाही राहते, असं नाही की इम्पॉर्टंट नाही, इम्पॉर्टंट आहे, काही याच्यामध्ये लागू शकतात. मग तुम्ही त्याच्यावर ओकेजनली फोकस करा. हफ्त्यातून 1-2दा रिवाइज करा ग्रामरचे रूल. पण रिडिंग ही कंटिन्यू ठेवा. न्यूजपेपर असो, बुक असो, रिडिंग कंटिन्यू ठेवा. नंतर कोणाला कशामध्ये जास्ती प्रॉब्लेम येतो, कोणत्या सब्जेक्टमध्ये? इंग्लिश तर सांगून दिला आता, कोणत्या याच्यामध्ये जास्ती प्रॉब्लेम येतो? फिजिक्स. I've been prepared for physics more and more plus job. So it's a little bit confusing.
geography is little bit confusing because it has a vast different syllabus and a particular topic the questions are been asked, so we are getting much disturbed from job. ओके. फिजिक्स. आता फिजिक्ससाठी मी काय केलं होतं की प्रतीक सरांचे जे माझे सर आहेत फिजिक्सचे, त्यांचे जे नोट्स आहे त्या इनफ होत्या फिजिक्सच्या याच्यासाठी. आणि फिजिक्स 9वी 10वीच्याच बेसिसवर येतं, असं नाही की 11वी 12वीच्या बेसिसवर येतं. 11वी 12वीच्या बेसिसवर हार्डली 1-2 प्रश्न विचारले असतात, पण ते पण आपल्या 9वी 10वीशीच कनेक्टेड असतात. यावेळेसचं फिजिक्स बघितलं असेल तर होतं म्हणजे मॉडरेट होतं, मॉडरेट इझी टू मॉडरेट म्हणता येईल, पण जास्ती मॉडरेटच्या साईडला होतं. तर फिजिक्ससाठी तुम्ही काय करू शकतात की जे नोट्स आहेत तेच वाचा 9वी 10वीच्या जे आहे. आणि 9वी 10वीच्या जे लास्टच्या जे एक्सरसाइज आहे जे NCERT मधल्या जे लास्टच्या शेवटच्या जे एक्सरसाइज आहे चॅप्टर नंतर ते तुम्ही सॉल्व्ह करा. ते सॉल्व्ह केलं ना फिजिक्स इझिली निघून जातं, इझिली. आता फिजिक्स ते जर केलं तुम्ही ते आहे. आणि फिजिक्ससाठी PYQ, कारण की फिजिक्स असं आहे की ते PYQ बेसवर क्वेश्चन विचारतात. म्हणजे आता समजा आपण मॅथ्स बघितलं तर PYQs आपण स्टडी करू शकतो की अशा पॅटर्नमध्ये क्वेश्चन विचारू शकतात. पण कधी कधी फिजिक्समध्ये जशाच्या तशी क्वेश्चन येतात PYQ मधले. आणि जास्तीत जास्त कोणता चॅप्टर आहे फिजिक्समध्ये? करंट इलेक्ट्रिसिटी खूप मेन आहे, मॅग्नेटिझम मेन आहे, अजून फोर्स मेन आहे, आणि NLM मेन आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, ते मेन आहे. आणि सध्या जास्ती फ्लुइड्सवर टच करता येते. फ्लुइड्स हा जो चॅप्टर आहे फ्लुइड मेकॅनिक्स त्याच्यावर. बस एवढं जर तुम्ही 2-4 नाही 5-6 चॅप्टर जर करून गेले फिजिक्स मधले तर इझिली फिजिक्स मध्ये स्कोर येऊ शकतो. आणि जिओग्राफी जर म्हणायला गेले तर जिओग्राफीमध्ये 2 पार्ट आहे, वर्ल्ड जिओग्राफी आणि इंडियन जिओग्राफी. तर वर्ल्ड जिओग्राफी मधले जेवढे पण कन्सेप्ट आहे त्याच्यावरती इंडियन जिओग्राफीमध्ये एक्झाम्पल्स आहे. तुम्हाला जर हे समजलं तर जिओग्राफी तुमची इझी आहे. म्हणजे आता वर्ल्ड जिओग्राफीमध्ये तुम्ही एक कन्सेप्ट वाचतायत की रेनफॉल आहे. रेनफॉल कसा होतो? पहिले इव्हॅपोरेशन होईल, कंडेन्सेशन होईल, रेनफॉलचे टाईप आहे, मग तो रेनफॉल कसा पडतो तो वर्ल्ड जिओग्राफीमध्ये शिकायचं आहे. आता इंडियन जिओग्राफीमध्ये तू काय शिकशील? रेनफॉल कुठं कुठं पडतो, किती पडतो, कोणत्या क्रॉप्सला रेनफॉल जास्ती लागतो. मग वर्ल्ड जिओग्राफीमध्ये तू जे कन्सेप्ट वाचतो त्याच्यावरती जे एक्झाम्पल ते तुला इंडियन जिओग्राफीमध्ये भेटतील. तुझं वर्ल्ड जिओग्राफीमध्ये कल्टिवेशन वाचतोय, तुला इंडियन जिओग्राफीमध्ये क्रॉप्स भेटल, क्रॉप्सचे टाईप भेटल, कुठं कुठं भेटतात, कोण लार्जेस्ट प्रोड्युसर आहे, कोण लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे, त्याच्यावरती क्वेश्चन आहे. तर जिओग्राफीमध्ये वर्ल्ड जिओग्राफीमध्ये म्हणायला गेलं तर क्लायमेटॉलॉजी सगळ्यात मेन पार्ट प्ले करतं. क्लायमेटॉलॉजी नंतर आहे फिजिओग्राफी नंतर लास्टला आहे ओशनोग्राफी. ओशनवर जास्ती क्वेश्चन नाही विचारत, ओशनवर इंडियन जिओग्राफीमधून जास्ती क्वेश्चन विचारतात. या ओशनला कोणते बॉर्डरिंग कंट्रीज आहे. आणि मॅप तुम्ही रोजच्या बेसिसवर थोडं 5-10 मिनिटं जर बघितलं मॅप, आताच्या पण याच्यामध्ये क्वेश्चन आलता की आसामला कोण कोण हे करतं, तर तुम्ही मॅप जर रोज 5-10 मिनिटं जर बघून गेले रोज, बघतायत तुम्ही इंडियन पासून चालू करा, इंडियन मॅप पासून, इंडियन पॉलिटिकल मॅप. याला कोण जास्तीत जास्त कशावर क्वेश्चन विचारतात? तेलंगणा किंवा नॉर्थ ईस्ट. कारण की तेलंगणा म्हणजे आत्ता बनलेला स्टेट आहे आणि नॉर्थ ईस्टवर जास्ती कोणी फोकस करत नाही म्हणून नॉर्थ ईस्ट. आणि गॅटमध्ये एक आहे की जे करंट इव्हेंट्स आहे त्याच्यावर जास्ती क्वेश्चन विचारतात. करंट इव्हेंट्स काय म्हणू शकतो? आता हे झालं म्हणजे जैनिझमचं 5000 का कितीतरी वर्ष झालते, महावीराचा जो सिम्बॉल आहे त्याच्यावरती. तर जैनिझमवर क्वेश्चन विचारू शकता. असे तुम्ही असं कॉम्प्रिहेन्सिव्ह जर स्टडी केली, करंट इव्हेंट्स काय, करंट इव्हेंट्समध्ये नेपाळमध्ये काही चालू आहे तर नेपाळवरती काय क्वेश्चन विचारू शकतात? नेपाळची जिओग्राफी, नेपाळमध्ये लार्जेस्ट माउंटेन पीक आहे, माउंट एव्हरेस्ट आहे. अजून हे मानसरोवर ते तिब्बतमध्ये. तर नेपाळवरून कोणते क्वेश्चन विचारू शकतात? विच स्टेट बॉर्डर्स नेपाळ शेअर्स बाउंड्री विथ दिस स्टेट, दिस कंट्री, असं विचारू शकता. नॉर्थ ईस्टमध्ये मणिपूरमध्ये काय चालू आहे? आता मणिपूरमध्ये हे लागला होता, प्रेसिडेंट रूल लागला होता. तर प्रेसिडेंट रूलचं आर्टिकल कोणते? पॉलिटी झालं. तर असं जर तुम्ही स्टडी करताय, तुम्ही जर फक्त पॉलिटी नाही मला हे चॅप्टर मी वाचले माझं झालं, तसं नाही होत. तुम्ही जे करंट इव्हेंट चालू आहे गॅट त्याच्यावरच बेसिस आहे.
गॅट त्याच्यावरच बेस आहे. आता तुम्ही पॉलिटी बघा, पॉलिटी पण तुम्ही जर, बऱ्याच जणांना असं वाटतं की पॉलिटी माझ्याकडून होणार नाही, सगळे आर्टिकल आहे, पण तुम्ही जर करंट इव्हेंट्सला त्याला लिंक करत गेले ना तर तुमचं पॉलिटी पण होऊ शकतं. पॉलिटी, इकॉनॉमिक्स उद्या, अजून जिओग्राफी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो तर खूप इझी येतं, खूप इझी येतं. बायो हा पूर्ण गॅट मधला इझिएस्ट पार्ट आहे, बायो आणि केमिस्ट्री. म्हणून याच्यात 9वी 10वी शिवाय काहीच वाचायचं नाही. रिवाइज करत राहायचं, दररोज रिवाइज करत राहायचं. आणि रिव्हिजन इज मस्ट. एकदा रिवाइज करा होत नाही, दोनदा होत नाही, तीनदा होत नाही. मी स्वतः 10, 12, 15 वेळेस रिवाइज केलेले, तेच चॅप्टर. बोर होतं, वाचायला बोर होतं, असं वाटते की हे वाचलेलं आहे कशाला वाचायचं, पण ते आपण विसरतोच नंतर. म्हणून रोज 1 तास तरी रिव्हिजनवर, आज काय वाचलंय त्याच्यावर रिव्हिजन करायची. तू जर पूर्ण चॅप्टर संपवत जरी नाहीये पण रिव्हिजन करतोय तर त्या रिव्हिजनच्या बेसिसवर तू पेपर काढू शकतात तुम्ही. And what was your score in GAT? My score is 350 or 360 something. Thank you. Yes. अजून कोणाला काही डाऊट? रिवाइज करायचं आहे तर आता कोणता सब्जेक्ट कोणत्या दिवशी घ्यायचा असं ठरत नाही, मग ते कसं करायचं? हा, आता मी जसं सांगितलं असं सब्जेक्ट ठरवून नाही चालायचा की या दिवशी मी हा सब्जेक्ट करत, या दिवशी मी हा सब्जेक्ट करत. रोज मॅथ्स तर रोज करायचंय. मॅथ्स तुम्ही सकाळच्या टाइमला करा, गॅट संध्याकाळच्या टाइमला करा. रिवाइज करताना रिवाइज करायला जास्ती वेळ लागत नाही. तुम्ही जर 5-6 वेळेस जर सेम थिंग रिवाइज करताय तर तुमचं हार्डली 5 मिनिटं लागतात एक चॅप्टर करायला. आणि रिव्हिजनची मी एक टेक्निक यूज केली होती की तुम्ही जर आता एक चॅप्टर पकडताय, केमिस्ट्रीचा समजा केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन चॅप्टर आहे, तर मी एक पेज घेतलं होतं, वाचलं काहीच नाही पहिले, मला काय आठवतंय ते मी लिहून घेतलं, चॅप्टरमध्ये मला काय आठवतंय ते लिहून घेतलं. दुसऱ्या वेळेस लिहिलं, माझे बरेच पॉईंट चुकले, मी ते वापस वाचले, उद्या परवा वापस मी तेच केलं, मग अजून पॉईंट इन्क्लूड झाले, थोडे पॉईंट हुकले होते. मग तसं जर तुम्ही वाचत गेले, लिहित गेले, आणि लिहिता फक्त लिहायचं नाही, बोलायचं सोबत. स्वतःला शिकवा. जर दुसऱ्याला शिकवता येत नसेल तर स्वतःला शिकवा की हे बघ, हे असं आहे, याला असं करायचं असतं, हा कन्सेप्ट आहे. स्वतःला शिकवा, काही टेन्शन नाही. आरशासमोर बसा, स्वतःला शिकवा. म्हणून असं दिवस ठरवून चालायचं की या दिवशी मी हेच करल, या दिवशी मी हेच करल. मॅथ्ससाठी टार्गेट बनवून ठेवायचं की मी आज 50-60 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही उठायचं नाही. असं कोणी काही बोलवा पण उठायचं नाही. 50-60 क्वेश्चन, 50-60 नाही, 10-20 करा दिवसाचे स्टार्टिंगला. 7 महिने आहे तुमच्याकडे, इनफ टाइम आहे, होतं. मग आता हा एप्रिलचा जो अटेम्प्ट आहे त्याच्यावर कॅल्क्युलस इंटिग्रेशन वरती विचारू शकतात, म्हणून तो पार्ट जो आहे तो आता स्ट्रॉंग करून चालला. एप्रिलच्या याच्यात कसं असतं की आपली 12वी झालेली असती, तर मग त्याच्यात कॅल्क्युलस जो टॉपिक आहे तो जास्ती विचारतात, म्हणून तो थोडा जास्ती प्रिपेअर करून जा. एवढंच. बाकी कोणाला अजून हे सब्जेक्ट स्पेसिफिक कोणाला काही विचारायचं असेल तर. आणि न्यूजपेपर रोज वाचा. थोडं एक दोन लाईन्स म्हणतो, 1-2 हेडलाईन्स त्याच्यावरती काय काढा. जर चायनाबद्दल येते, इंडिया चायना रिलेशन्स काढा, म्हणजे तुम्हाला SSB ला पण हेल्पफुल राहील. आता सर जे म्हणले की ऐन वेळेला काही करायचं नसतं, आपण जर स्टार्टिंग पासून जर करत गेलं तर इझी होतं आपल्याला नंतर. आणि पॉझिटिव्ह थिंक करा कधी पण. असं नका करू की नाही आता माझ्याकडून काहीच होणार नाही, एक जर चॅप्टर नाही झाला किंवा मॉकमध्ये मार्क्स नाही आले तर डिमोटिवेट नाही व्हायचं. माझा पहिल्या मॉकमध्ये मॅथ्समध्ये 50 स्कोर होता, पण फायनल स्कोर किती आहे 125. गॅटमध्ये 190 स्कोर होता, आता किती आहे 350. मग डिमोटिवेट झालो का नाही. आता मला जर पहिल्या मॉकमध्ये 50 पडतात, दुसऱ्या मॉकमध्ये 55 पडतात, तर माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आहे. असं नाही पडायचं की 55 पडले, नाही मागच्या वेळेस पासून 5 मार्क जास्ती आहे. हे जर पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्ही केली तर एवढंच लागतं क्लिअर व्हायला. बाकी तुम्ही मेहनत किती पण करायचं, पॉझिटिव्ह थिंकिंग नसेल तर नाही होणार. आता माझ्याकडे एकच अटेम्प्ट होता, लूज करण्यासाठी काहीच नव्हतं, जेवढं आहे ते एकाच अटेम्प्ट मध्ये. आणि मला IIT JEE सोबत असं फॅसिनेशन नाहीये, मला नाहीच करायचं ते, म्हणजे इंजिनिअरिंग टाईप ते नाही आवडत मला.
मग माझ्याकडे काय ऑप्शन होतं की याच्यातच बेस्ट द्यायचं, दिलं आणि रिझल्ट आले. म्हणून ऑल थिंग इज अबाउट युअर थिंकिंग. तुम्ही कसं थिंक करताय, तर थिंकिंग पॉझिटिव्ह ठेवा, सगळं होऊन जातं. अजून कोणाला? येस सर. थँक्यू. थैंक यू ऋग्वेद फॉर गिविंग अ ब्रीफ गाइडेंस टू आवर स्टूडेंट. मुझे लगता है ये वीडियो अगर कोई व्यक्ति देखेगा तो उसे एनडीए की प्रिपरेशन कैसी करनी है, ये डिटेल इन्फॉर्मेशन आज ऋग्वेद ने हमें दी है. और जो जो बातें ऋग्वेद ने बताई है वो मैं सुन रहा था और मुझे लग रहा था कि ये बातें हमने हमारे बच्चों को बताई है. आई ऑलवेज टेल स्टूडेंट्स टू रीड द क्लास 9th एंड 10th बुक्स. तो इसीलिए मैंने वो इसमें लिस्ट में भी डाल दिए कि आप एनसीईआरटी और स्टेट बोर्ड दोनों बुक लेके आओ 9th और 10th की एनसीईआरटी की. और जो जो बातें तुमने बताई है वो बातें हम हमेशा बच्चों को बताते हैं. बी फोकस, सिंसियरिटी इज़ वेरी इंपॉर्टेंट, कंसिस्टेंसी, एंड हमेशा हमारा एक स्लोगन रहता था बी ऑनेस्ट विद आवर सेल्फ. ये अगर हमारे पास है तो योर रिजल्ट विल ऑटोमेटिकली कम्स. तो ये सभी बातें जो है ऋग्वेद ने आज आपको सिखाई है. और कुछ बातें अगर आपको आज समझ में भी नहीं आई होगी तो ये वीडियो हमारा यूट्यूब के ऊपर है, आप इसको एक बार नहीं 2 बार 3 बार देखो. मुझे लगता है इससे आपको पूरी दिशा मिल जाएगी एनडीए को हमें कैसे करना है, मैथ्स की प्रिपरेशन स्पेशली कैसे करना है, बहुत ही डिटेल में, और हर एक पॉइंट चैप्टर वाइज इसने यहाँ पे एक्सप्लेन किया है. तो इससे पता चलता है कि इसने कैसी मेहनत की होगी. तो एक और रिक्वेस्ट है हमारे स्टूडेंट के, डोंट लूज योर टाइम. हमारा जो टाइम है वो बहुत वैल्यूएबल है. इसमें स्पेशली हमारा दिवाली वैकेशन होता है और समर वैकेशन होता है. यही गलती हुई है हमारे बच्चों से. अगर ये टाइम ये स्पेरिंगली यूज़ करते थे ना तो आज इनका भी रिजल्ट आता था. तो मुझे अभी भी कॉन्फिडेंस है कि आने वाले अप्रैल में 2-3 रिजल्ट हमारे 100% आने वाले हैं, क्योंकि आज का गाइडेंस जो है इनके लिए बहुत बहुत कारगर साबित होगा. तो मैं अभी नायक सर से पेरेंट्स बोला यांची पालक काही अपेक्षा सांगत नसतो. आज हे झाल्यावर तुम्हाला काय वाटतंय, त्यांच्या पॅरेंट्सला तेच वाटतं. झाल्यावर तेही बोलते पॅरेंट्स म्हणून बोला की अशा तुम्ही बोला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अवघड आहे, पॅरेंट्स नाही करत. कोणताच पॅरेंट्स हे म्हणणार नाही की तुझं कसं नाही झालं, प्रयत्न केले, आता झाल्यावर कसं वाटतं. आणि तुम्ही सुद्धा त्याला कशी मदत केली त्याच्या जर्नीमध्ये. असं हाताचंच राहू देतो, अलीकडे येऊ दिसून आलं नाही. जय हिंद, आफ्टरनून. पॅरेंट्स म्हणजे असं तो लहानपणापासून 9वीपर्यंत तर त्याचं काहीच नव्हतं. ऋग्वेदची जर्नी आणि ऋग्वेदचा प्रवास म्हणजे ऋग्वेद लहानपणापासून खूप हट्टी आणि खूप जिद्दी. पाहिजे म्हणजे पाहिजे कोणतीही गोष्ट, आणि ती करायची म्हणजे करायची. 9वीमध्ये आम्ही त्याला विचारलं तर ऋग्वेद तुला काय करायचंय, तो म्हणला आता मला एनडीएमध्ये जायचंय. तर आम्हाला तेव्हा म्हणजे आमच्याही दोघांना काही माहिती नव्हतं, एनडीएचं कोणतं ज्ञान नव्हतं, काही नव्हतं. पण तो म्हणला नाही मला जायचंय. 10वीमध्ये असताना सीबीएसई साठे स्कूलमध्ये 10वीमध्ये असताना तो म्हणला नाही मला 26 जानेवारी परेडमध्ये भाग घेणार, सगळ्या ह्याच्यात भाग घेणार. असं कोणतंच काही नाही, सगळ्याचा उत्साह. खेळांमध्ये क्रिकेटचे क्लास 10वी असताना क्रिकेटचे क्लास लावले, मॅच वगैरे. आम्ही म्हणायचो ऋग्वेद 10वी आहे, क्लास नको लावू, हे नको लावू. नाही मला ते करायचं. बरं 10वी म्हणून सोडून दिलं. अँड 10thला पण त्याला 91% इन 10th बोर्ड एक्झाम इन सीबीएसई विदाउट एनी क्लास, ओनली सेल्फ स्टडी, घरीच फक्त. मग त्यानंतर त्याचं तेव्हापासून तेव्हा आम्हाला वाटलं नाही आता हा करू शकतो. तो म्हणला नाही मला करायचं आहे. आणि तेव्हा त्याला करायचं म्हणजे आम्हाला म्हणलं बा आता कुठे एनडीएचं क्लास वगैरे. तेव्हा आमची ओळख सोनवणे सरांची झाली. तोच आम्हाला म्हटला की बाबा कमिटीमध्ये सोनवणे सर आहेत, आपल्या कॉलनीत राहतात, मला त्यांना भेटायचं. हे सगळ्या सकाळी वॉकिंगला जायचे तेव्हा ते सरांना बघायचे. सर जायचे रनिंगला, मग तेव्हा तेच म्हणायचे सर ऋग्वेद कसं भेटायचं आपण, त्यांना ते खूप बिझी असतात. कसं मी बोलू, त्यांना आहेत ते कमिटीमध्ये पण त्यांना तिथं पण यायला वेळ भेटत नाही. मग तो म्हटला नाही पण मला ते करायचंय ना, तर मला त्यांना भेटायचंय. मग तो भेटला, सरांशी बोलला. मग तेव्हा आम्हाला SBIचं कळालं, आम्ही त्याला इथे पाठवलं. त्याचं नाही झालं त्यावेळेस ठीक आहे, आम्ही थोडंसं नाराज झालो, SBIचं झालं नाही तेव्हा.
पण नंतर सरांनी आम्हाला चाटे सरांचं सांगितलं, झालं तो एक्झाम क्लास करायला लागला, अभ्यास वगैरे. आणि त्याची एक हे अभ्यास म्हणजे हो, त्याला झोप आणि भूक हे दोन्ही हे नाही होत. अभ्यास म्हणतो जसं म्हणला तसं, त्याला खूप तास काही अभ्यास होत नाही, थोडा वेळ फक्त. आणि त्याची ती एक आहे, उद्या जर एक्झाम असेल तो आज काहीच करणार. म्हणजे आम्ही त्याला कधीही उद्या एक्झाम आहे आणि आज तू ऋग्वेद अभ्यास कर असं आम्ही त्याला कधीच म्हणलेलं नाही. आणि तो असा खूप रिलॅक्स असतो. उद्या एक्झाम आहे ना, आज मला रिलॅक्स राहायचं. अभ्यास पण करेल तर सोमवार ते शनिवार पूर्ण आठवडाभर. शनिवारी रात्री एखादी मूवी बघेल, पुस्तक वाचेल आणि रविवार रिलॅक्स राहील. तू म्हणायचं आम्ही तरी माझ्यापेक्षा हे जास्त ऋग्वेद, अरे अभ्यास कर, एवढा टाइमपास नको करू, वेळ नाही. मी करतो ना. त्याला असं आम्ही अभ्यास करू म्हणलं तर त्याला हे व्हायचं, राग यायचा. तो म्हणतो मी करतो ना, तू आजीला विचार. कारण सॅटर्डे संडे त्याचा घरी यायचा असायचा, सोमवार ते शुक्रवार तो त्याच्या आजीकडे असायचा अभ्यासासाठी. मग घरी शनिवार रविवार घरी आल्यावर आम्ही जर त्याला म्हणलं अभ्यास करतो, तो म्हणायचा मी रिलॅक्स होण्यासाठी घरी येतो ना, मग तुम्ही मला म्हणू नका. त्याचं म्हणजे तसं त्यांनी त्याच्या यांनी केलं. आणि आम्हाला ते एक होतं की त्याचा फक्त त्याला लास्ट अटेम्प्ट होता, त्यांनी हा केला क्लिअर. आणि पुढचं पण त्याचं पूर्ण व्हावं हीच खूप मोठी अपेक्षा आहे. आणि पुढे पण आम्हाला पुन्हा संधी मिळावी इथे येऊन बोलायची, आणि त्याच्यामुळे खरंच आम्ही जोडल्या गेलो, याचा आम्हाला खूप अभिमान. जय हिंद. थैंक यू मैडम। ऋग्वेद की जो जर्नी है वो हमारे सभी के लिए बहुत एक गर्व की बात है, क्योंकि इसके साथ हमारे स्कूल का इतिहास भी आज से जुड़ गया है। ही इज़ द फर्स्ट स्टूडेंट फ्रॉम राष्ट्रमाता इंदिरा गांधी मिलिट्री स्कूल, ही क्लियर द एनडीए एग्ज़ाम। तो इसकी जर्नी से अभी हमारे सभी स्टूडेंट को मोटिवेशन मिलेगा और 100% इसके आगे जो है आपको इसका रिजल्ट मिलेगा। आज नहीं, इसके बाद भी इसका गाइडेंस हमें मिलेगा। और मैं दिल से चाहता हूँ, ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि इसका एसएसबी इंटरव्यू जो है वो अच्छी तरह से जाए और इस इंटरव्यू में भी उसे कामयाबी मिले। तो लास्ट मैं नायक सर से विनती करता हूँ कि फॉर कम फॉर वोट ऑफ थैंक्स। सर्वात आधी ऋग्वेदचं, त्यांच्या आईचं, वडिलाचं, मामाचं, सगळ्यांचं अभिनंदन आहे। आणि मला माहिती नाही आता आई वडील कधी भेटले नाही, मामा नाही भेटले, ऋग्वेदही भेटले नाही, पण सगळ्यात जास्त गॅरंटी कोणाला होती माहिती आहे का? कमांडंट सरांना। भेटले की पहला शब्द, सर इस साल 100% आपने यहाँ का रिजल्ट आएगा। फिर वो अंदर से हो या बाहर से हो, मतलब जैसे वो बाहर कर रहा था, लेकिन वो गारंटी, सर आपकी गारंटी मुझे पता नहीं है अभी फिलहाल में, ना मम्मी की ना मामा की, किसी की भी पता है, ऋग्वेद तेरी भी पता नहीं है, लेकिन सर के अंदर का जो जज्बा था, जो गारंटी थी, वो बहुत खतरनाक थी मुझे, और वो आवाज आज भी कान में घूम रहा है सर। इसलिए मैंने सर को रिक्वेस्ट की कि सर मुझे वोट ऑफ थैंक्स बोलना है, लेकिन थोड़ा बोल लूंगा। और सर दूसरी एक बात बताना चाहता हूँ ऋग्वेद, अगले रिजल्ट में यहाँ के 2 या 3 बच्चा 100% एनडीए क्रैक करेगा, 100%। अभी इसी समय हमको भरोसा था, लेकिन ठीक है, कभी खुशी कभी गम, लेकिन कोई नहीं, हमारा गम आपने दूर कर दिया, ठीक है। यस, लेकिन बहुत अच्छा लगा कि एक कोई तो स्टूडेंट यहाँ से एनडीए पास होता है, ये बहुत बड़ी बात होती है। और इस साल मैं गारंटी के साथ मैं क्यों बोल रहा हूँ, क्योंकि उस तरफ हम चल रहे हैं, रोड मैप बन गया है, पता है हमको कहाँ जाना है, कैसे जाना है, सब कुछ पता है। और ऊपर से कि भगवान ने हम लोगों को और एक मतलब बहुत बड़ी एक दुआ दी कि ऋग्वेद का रिजल्ट आया, इसलिए हम लोगों को और अच्छे तरह से गाइडेंस हो सकता है, इसका बहुत बड़ा फायदा होगा हम लोगों को। क्योंकि आपने जो अभी जर्नी बताई है, जो आधे घंटे में, मुझे लगता है वो वही आदमी बता सकता है जिसके नसों नसों में, है ना, जैसे ब्लड खून बहता है, वैसे उसके अंदर एनडीए बह रहा था, वो चेहरा उसका दिखाई दे रहा था हम लोगों को। तो आने वाले समय ऋग्वेद आपका तो गाइडेंस हमेशा हमारे साथ तो रहने वाला है, और हमारे बच्चे भी उस तरफ कर रहे काम। ऐसे नहीं है कि जैसे गैट का भी बहुत अच्छा रिजल्ट है, थोड़ा सा मैथ का बैरियर है, और वो बैरियर पे टूटते टूटते थोड़ा सा वो एकदम टच किया बच्चों ने, 75 तक चले गए। आई थिंक मुझे 80-90 अगर मार्क आ जाते तो वो भी तेरे साथ और एक कोई बच्चा रहता यहाँ का।
तो ठीक है, कोई बात नहीं, लेकिन इसके बाद हम लोग कोशिश कर रहे हैं, जितना होगा, रात दिन मेहनत चल रही है बच्चों की भी, हमारा भी जितना सपोर्ट है उतना सपोर्ट करेंगे हम लोग। तो इस कार्यक्रम को अध्यक्ष के रूप में मैं यही बोलता हूँ कि खत्म हो गया। थैंक यू फॉर ऋग्वेद यहाँ पे आने के लिए। उसके पापा, मम्मी, मामा, सब लोगों ने बहुत टाइम निकाल के यहाँ तक आना, टाइम देना, बच्चों को प्रॉपर तरीके से गाइड करना, ये बहुत बड़ी बात होती है। उसके बाद प्रिंसिपल सर, वाइस प्रिंसिपल सर, कमांडेंट सर, पड़गान सर, बाकी हमारे जूनियर के स्टाफ है, बोरेकर सर है, सबने इतना समय दिया, बच्चों ने भी इतना सुन लिया, क्योंकि आप जब बोल रहे थे वो महसूस हो रहा था अंदर से कि बच्चों को भी ऐसी एनर्जी अंदर से आ रही थी कि यार ये मैं भी कर सकता हूं। बस अब जाने के बाद मुझे लगता है बच्चों तो मिलेंगे आपको, और बाद में भी हम लोगों के साथ भी इंटरेक्शन करेंगे, उनका वो जो एनर्जी है वो हमेशा हाई लेवल पे रहेगी। और इसी लेवल पे आपको देखो, कंटिन्यूटी बहुत इंपॉर्टेंट होता है। कोई भी अगर आपको सक्सेस चाहिए तो ये 1 दिन, 2 दिन, 4 दिन, महीना, 2 महीने, 6 महीने भी नहीं मिलती, कभी कभी साल भी लगता है। लेकिन उस रास्ते पे आप चलोगे तो आपका जो भी सक्सेस जहां पे है वहां तक पहुंचने के लिए कंटिन्यूटी बहुत इंपॉर्टेंट है, और वो रखेंगे बच्चे और करते रहेंगे। मैं उम्मीद कर रहा हूं कि 100% रिजल्ट आएगा। बस इसी कार्यक्रम को अध्यक्ष के कहने पे ये कार्यक्रम खत्म हो चुका है। थैंक यू।